आमचे भाऊसाहेब बोलले मरायला तयार राहा, पण तो आपल्याला मरायचं नाही, लढायला तयार राहा. महत्वाचा भाग असा आहे की हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचं किंवा कोणाच्या पक्षाचं नाही. हे पूर्ण आंबेडकरी जनतेचं बुद्ध अनुयायाचं आंदोलन आहे. याच्यामध्ये कोणता पक्ष नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि आम्ही सर्व जे सामील झालेलो आपण सर्व हे बौद्ध अनुयायी, आंबेडकरी अनुयायी, आणि आपल्याला महत्वाचा भाग आहे बौद्ध गयाचं जे विहार आहे ते विहार मुक्त करायचं. ते मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून जगातील अनेक देश पाठिंबा देत आहेत. देशामध्ये हळूहळू वातावरण निर्मिती होत आलेली आहे. याच्यापूर्वी आंदोलनं झाली, बंद पडली, पुन्हा आंदोलनं चालू झाली, आता सुरू झालेली आहे. याला आपल्याला पहिलं केलं महत्वाचं काय की जे काही मस्जिद असो, मंदिर असो, शिखाचे गुरुद्वार असो, हे सगळं मेन जो त्यांचं मंदिर आहे किंवा मस्जिद आहे ते त्यांच्या हातामध्ये आहे. फक्त बौद्ध गयाचं विहार जे आहे ते हिंदू आणि आपले काही बौद्ध आणि पर्सेंटेजनी म्हणजे बहुमतांनी हिंदू असल्यामुळे आपल्याला पूर्णपणे बौद्धांच्या हातात पाहिजे, बौद्धांच्या अंडरखाली पाहिजे. याकरता हे आंदोलन तिथे चालू आहे. आपल्याला त्यांना सपोर्ट द्यायचा आहे. याची वार्ता ही तिथे पोहोचत असते सेंट्रल गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला, की ते आंदोलन सुरू झालेलं आहे. इथलं पाहून मग यवतमाळ करेल, यवतमाळचं पाहून अमरावती करेल, असं पूर्ण विदर्भात महाराष्ट्राचे वातावरण निर्मिती झाली पाहिजे. याकरता आपण हे आंदोलन केलेलं आहे. अजून आंदोलन संपलेलं नाही. आपल्याला जसं आपण पेट्रोल पंपचं आंदोलन केलं आणि यशस्वी झालो त्या पद्धतीचं आंदोलन आपल्याला हे ठेवत ठेवायचं आहे. मुद्दा असा आहे की कोणी बोलावलं पाहिजे, मी गेलो पाहिजे, मला बोलवलं नाही, मी आलो नाही, असा भाग नाही पाहिजे. इथे कोणाचं लग्न नाही आणि कोणाला आमंत्रण दिलं जाणार नाही. हे आपली जबाबदारी आहे, हे आपलं कर्तव्य आहे. हे आपल्या जबाबदारी आणि कर्तव्य जर समजून केलं नाही तर आपण अपयशी होऊ. ही आपली कर्तव्य आणि जबाबदारी समजून हे आपण काम करायला पाहिजे. पण ही माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला नाही आम्हाला सुद्धा, आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आलेलो आहोत. आता बराच वेळ झालेला आहे. हर्षवर्धन म्हणून आपल्यास विनंती आहे की पुढे जे आंदोलन होईल जी माहिती मिळेल ती माहिती मिळाल्याबरोबर आंदोलनामध्ये शांततेनं सहभागी व्हायचं आहे. आपल्याला कोणत्याही कोणाही पक्षाला किंवा कोणत्याही समाजाला डिसवायचं नाही. आम्हाला आमचा हक्क पाहिजे आहे. आम्हाला काही तुमचं काहीच नाही पाहिजे. याच दृष्टिकोनात आपल्याला आंदोलन करायचं आहे. म्हणून आपला विनंती आहे त्याच्या पुढे जी आंदोलनाची टप्पे होतील त्यामध्ये सहभागी व्हावं ही विनंती.